नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमध्ये शिंदे सेना आणि भाजपामध्ये धुसफूस सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री यांचं पटत नसल्याचं आपल्याला दिसतंय. पालकमंत्रीपदाची निवड असो की अनेक इतर निर्णय घेण्याच्या संदर्भात बैठका असो, एकनाथ शिंदे यांना डावललं जात आहे. त्यांना विश्वासात न घेता देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतात. अजितदादा हे त्यांच्यासोबत आहेत. मात्र एकनाथ शिंदे हे कुठंतरी या दोघांपासून अलग झालेत काय, ते अनाथ झालेत काय, असं आपल्याला चित्र एकंदरीत दिसतंय. कारण शिंदे सेनेमध्येही देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना जवळ घेतलंय आणि शिंदे सेनेमध्ये एक नवीन उदय करण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे का, अशी एक चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. आणि या संदर्भात उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनीही एक विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांचं अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत आणि ते कूटनीतीचं राजकारण एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातही करू शकतात आणि त्यांचं कधीही ऑपरेशन करू शकतात, असं एक वक्तव्य त्यांनी नुकतंच केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेमध्ये नवीन उदय होतोय का, असा एक सवाल, असा एक प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. आणि ते होऊ शकतं कारण यापूर्वीही देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि जी मूळ सेना आहे त्यांना फोडून आपल्याला हवंय ते सरकार बनवण्यासाठी त्यांनी 40 आमदार या दोन्ही पक्षाचे फोडल्याचे आपल्याला पाहावयास मिळालं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या म्हणण्यानुसार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार काम यापुढील काळात केलं नाही तर शिंदे सेनेतही नवीन उदय होऊ शकतो, अशी एक चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांवरही नाराज दिसत आहेत. कारण देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा यांना जवळ घेऊन सर्व जे काही शासकीय निर्णय आहेत ते घेणं सुरू केलं आहे आणि एकनाथ शिंदे यांना या संदर्भात विश्वासात घेतले जात नाही. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ज्या काही अनेक समाजोपयोगी योजना आणल्या गेल्या आहेत त्या बंद करून नवीन योजना सुरू करण्याचा एक पायंडा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाडला आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेतच, ते आपल्याला त्यांच्यावरून दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना रुसू आणि गावाला जाऊन बसू असं एकनाथ शिंदे यांना लागणारं वक्तव्य केलं आहे. मात्र या सर्व घडामोडी सुरू असतानाही एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राला दाखवत नाही की आपण नाराज आहोत आणि आपल्यामध्ये काहीतरी देवेंद्र फडणवीस आणि आपल्यात काही धुसफूस सुरू आहे, शीतयुद्ध सुरू आहे, छुपयुद्ध सुरू आहे, अंतर्गत संघर्ष सुरू आहे, हे दाखवत नाही. कारण तेही त्यांच्या प्लॅनिंगमध्ये आहे. पुढील राजकीय वाटचाल कशी करायची, भाजपशिवाय आपण लढू शकतो का, आणि आपले काही आमदार फुटण्याची शक्यता आहे का, यावरही त्यांची अंतर्गत चाचपणी सुरूच असेल. मात्र देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना भारी भरतायत का, एकनाथ शिंदे भारी भरतायत हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला दिसेलच. मात्र हे अंतर्गत वाद गेल्या काही दिवसात आपल्याला चव्हाट्यावर आल्याचं पाहावयास मिळालं. उदय सामंतही एकनाथ शिंदे यांना आव्हान देत आहेत का, हे आपल्याला दिसतंय. कारण राजन साळवी जे आहेत उद्धव सेनेचे, ते शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. पण उदय सामंत यांनी सांगितलं, आम्हाला विचारात घेतल्याशिवाय, विश्वासात घेतल्याशिवाय
आम्ही राजन साळवी यांचा प्रवेश होऊ देणार नाही. त्यामुळे हे सर्व आव्हान देणाऱ्या गोष्टी सध्या शिंदे सेनेमध्ये घडत आहेत का? अनेक नवीन प्रवेश जरी होत असले तरी शिंदे सेनेमध्ये अंतर्गत कलह नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. हे सर्व होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपली चाल सुरू ठेवलेली आहे. आपल्याला कसं सत्तेत राहता येईल त्यासाठी आपल्याला किती आमदारांची गरज आहे, किती खासदारांची गरज आहे केंद्रामध्ये, त्यासाठी त्यांचं प्लॅनिंग नेहमीच सुरू असतं आणि ते त्यांनी गेल्या 2 ते 5 वर्षामध्ये महाराष्ट्राला दाखवून दिलं. जेव्हा त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच अपमान झाला होता. हातातोंडाशी आलेला घास त्यांना घेता आलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी मी पुन्हा येईन हे महाराष्ट्राला सांगितलं आणि ते पुन्हा आले. लाडली बहीणच्या जोरावर महायुतीचं सरकार आलं. मात्र या ठिकाणी एक असं झालं, भाजपाच्या सर्वात जास्त जागा आल्या आणि अजित पवार आणि शिंदे सेना यांना कमी जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपला या दोन्ही गटाची म्हणावी तशी गरज उरलेली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना हाताशी धरून एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण सुरू केलेलं आहे. मात्र सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे दुसरा काही पर्याय नाही. येणाऱ्या काळात ते पर्याय बघतीलच. मात्र सध्या तरी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुपचूप राहणंच पसंत करावं लागणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वी पालकमंत्र्यांच्या निर्णयासंदर्भातही या दोन्ही नेत्यामध्ये अंतर्गत वाद झाले. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे रद्द करावे लागले. या सर्व ज्या काही अनेक घडामोडी या दोघांमध्ये घडत आहेत त्या अंतर्गत कलहाची चाहूलच आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि ते आता येणाऱ्या काळात आणखीनही या दोघात कलह वाढू शकतो. मात्र येणाऱ्या काही दिवसात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्या या दोन्ही पक्ष सोहळा लढत आहेत की एकत्र लढत आहेत यावरही बरेच काही महायुतीचं जे युती झालेली आहे तिन्ही पक्षामध्ये ती अवलंबून राहणार आहे. येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल हे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना भारी भरतायत की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसना भारी भरतायत का देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना भारी भरतायत हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसात दिसूनच येईल. मात्र सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेतील उदय सामंत जे आज उद्योगमंत्री आहेत त्यांना गळाला लावलेला आहे. नवीन उदय शिंदे सेनेत उठतोय का हे येणाऱ्या काळात दिसूनच येईल. त्यांनी काही आमदारांची जमावजमव केलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी जर जास्त ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल, काही नवीन डावपेच असेल तर पुन्हा शिंदे सेना फोडता येईल का असं एक प्लॅनिंग देवेंद्र फडणवीस यांचं आहे आणि ते करूही शकतात. कारण त्यांनी गेल्या 2-5 वर्षात आपल्याला दाखवून दिलं आहे. त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडलं. त्यामुळे शिंदे सेना फोडणं त्यांच्यासाठी जास्तीचं अवघड नाही. एक उद्धव ठाकरे यांचे खासदारही फोडण्याचं प्लॅनिंग भाजपाने देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. मात्र तो त्यांचा फुसका बार निघाला. उद्धव ठाकरे यांचे खासदार यांनी एकी दाखवली. मात्र ते किती काळ राहतील हेही येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल. मात्र जे महाराष्ट्राचं राजकारण आहे ते यापुढे फोडाफोडीवरच चालणार का? एकाही पक्षाला बहुमत मिळणार नाही का? असंच एक अस्थिरतेचं वातावरण आपल्याला महाराष्ट्रात दिसून येत आहे. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये धुसफूस सुरू आहे का? संघर्ष सुरू आहे का? कोण कोणाला येत्या काळात भारी पडतंय
या संदर्भात तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। आणि या दोघांमध्ये जे धुसफूस सुरू आहे, राजकारण सुरू आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे का विकासाला गती मिळत नाही का, या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती करतो, आणि लाईक करा, आणि व्हिडिओ आवडल्यास शेअरही करा। धन्यवाद, थांबतो।